आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. चला तर मग ग्रँडमास्टर 15 शशिकांत दादा शेअरिंगसाठी तयार आहेत. हो ना दादा? हो. चला तुमचा परिचय द्या मग. हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव शशिकांत सुरेश पनाळे. मी एका मीडिया चॅनलमध्ये ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून काम करतो. अ, रेकी रेकी हा शब्द ऍक्च्युली मी ऐकला होता युट्यूबच्या व्हिडिओज मधून. आणि हं, ऍक्च्युली हा शब्दाच्या आधी मी ऐकला होता ब्रह्मांडीय ऊर्जा. थोडा मी काही वर्षांपूर्वी मी ऍस्ट्रॉलॉजी थोडं फॉलो करायचो. मला माहिती आहे राहू कसा ऍक्टिव्ह करायचा, केतू कसा ऍक्टिव्ह करायचा. मी या गोष्टी फक्त ऐकून मी काही कधी केल्या नाहीत, फक्त ऐकायचो आणि प्रचंड प्रमाणात ऐकायचो. मला खूप बरं वाटायचं ते ऐकून. पण आता मी सडनली जानेवारीमध्ये माझी बहीण मला बोलली, आपण हं, म्हणजे सुषमा फडतरे, की आपण रेकी शिकूया. तू पण हं, शिक, कारण तुला आध्यात्मिक धार्मिकचा खूप अभ्यास म्हणजे तुला आवडतं करायला, तू हे पण शिक, हं, हे खूप छान आहे. हं, तर मी बोललो ठीक आहे, करूया. म्हणलं बघूया कसं असतं काय आहे. म्हणजे रेकीत ऐकून होतो. हं, तर मी म्हणलं ठीक आहे. मग त्यानंतर मी तिला थोडं बोललो होतो, थोडा पैशांचा इश्यू आहे. ती बोलली तू कर, मी बघते, तू काळजी करू नकोस. मला हा ठीक आहे. जानेवारीमध्ये फर्स्ट बॅचला मी रेकीला ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही आम्हाला गाईड केलं, मार्गदर्शन केलं. फर्स्ट मेडिटेशन झाल्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट 2-3 मेडिटेशन झाले होते माझे. तरी पण मला असं ते जाणवत नव्हतं की हा मला काय फरक जाणवतो, ते लगेच जाणवणारही नाही. पण एक सर्टन पिरियडला एक 5-6 मेडिटेशन झाल्यानंतर मला ऑफिसच्या कामामध्ये खूप स्ट्रेस आला होता एका प्रोजेक्टसाठी. आणि ते तुम्ही थोडे सिम्बॉल हं. सांगितले होते. हां. तर मी प्रचंड प्रमाणात घाबरलो होतो त्यावेळी. म्हणजे मला सुचत नव्हतं काय करावं काय नाही. मग मी आठवलं नाही, मॅडमने आपल्याला सांगितलंय की स्ट्रेस नाही घ्यायचा आणि थोडं हे गोष्टी करून बघा, सिम्बॉल देऊन बघा. तर मी तिथेच असं बसून सिम्बॉल देऊन बघितलं. आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये ना माहित नाही काय झालं, पण ऍक्च्युली माझी मशीनचा थोडा इश्यू झाला होता, त्यामुळे मी जे काम केलं होतं ते दिसत नव्हतं. 5 ते 10 मिनिटात मशीन आपोआप ऍक्टिव्ह झाली. जे की मी रिलॅक्स झालो की हा नाही आता सगळं व्यवस्थित म्हणजे झालं व्यवस्थित. म्हणजे ह्याचा काहीतरी थोडा फरक मी 10% बोलेन की मला काहीतरी जाणवलं त्या गोष्टीवरून. त्यानंतर मी रेकी फर्स्ट केली. मग रेकीचं मेडिटेशन प्रॉपर करत राहिलो. रेकी सेकंड झाली. रेकी थर्ड केली. आता माझी बहीण सुषमा आहे ना, आम्ही तिच्याशी बोलत राहायचो की अगं तुला फरक जाणवतोय का? मला जाणवला. मला असं असं जाणवलं, तुला तसं जाणवलं, ती सांगायची. ग्रँड मास्टर जॉईन करण्याच्या मागे एक दुसरा असा उद्देश होता की ऍक्च्युली आम्ही रेकी थर्ड पर्यंतच करणार होतो. तुम्ही सांगतही होता की तुम्हाला करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही करणार, तुम्हाला स्वतःहून ते होणार ते. आणि नेहमीप्रमाणे मला थोडा पैशांचा इश्यू होता, तीही बोलली आपण करूया. तिथे आपल्याला फायदा होईल, म्हणजे आपल्याला ऑलरेडी ऑलरेडी खूप याचा इफेक्ट जाणवतोय, तर आपण ते करूया. पण रेकी ग्रँड मास्टर करायच्या आधीपासूनच मला आहे ना ऑफिसमध्ये ना खूप म्हणजे मी एका मीडिया चॅनलला काम करत असल्यामुळे त्या दिवसभरात खूप न्यूज असतात. आणि त्या न्यूज तुम्हाला माहिती आहे की सगळ्या न्यूज ह्या नॉर्मली निगेटिव्ह असतात. म्हणजे मी बरोबर. कधी कधी घरी बरोबर असं झालं तर, माझ्या बरोबर असं झालं तर, माझ्या कुठल्या मित्राबरोबर, माझ्या कलिग बरोबर असं झालं तर, त्यामुळे मी ओव्हर थिंकिंग खूप करायचो. पण त्याचा परिणाम म्हणजे रेकी केल्यामुळे ना ते खूप कमी झालं होतं. त्याचा हं, अनुभव मला आला होता. तर मी हिला बोललो की आपण ग्रँड मास्टर करूया. ग्रँड मास्टर केल्यानंतर त्याचा ते वेगळा फरक जाणवेल. पण ती ग्रँड मास्टर बरोबर 3 रेकीचं मेडिटेशन ऑलमोस्ट झालं होतं. मॅडम मी तुम्हाला खोटं वाटेल, पण मी माझे वरिष्ठ लोक म्हणजे जे काही लोक माझ्याबद्दल निगेटिव्ह होते ना, आज ते लोक मला रोज विचारतात की हा सुट्टी कशी आज झाला, म्हणजे आला नाही का, घरी ऑफिसला आला नाही का, भेटला नाही मला. तर आवर्जून विचारतात, आवर्जून मेसेज करतात, आज का सुट्टी आहे का तुझी, अरे भेटला नाहीस मला. म्हणजे मी हे कधी विचार पण नव्हता केला की तो व्यक्ती म्हणजे 2-3 वर्षापूर्वी तो व्यक्ती माझ्याबद्दल एवढा निगेटिव्ह होता की ना, प्रचंड प्रमाणात तो माझी चुका शोधायचा माझ्या म्हणजे. आणि त्याचं प्रमाणात भरपूर प्रमाणात स्ट्रेस पण असायचं मला मग. पण आज तोही आणि इतर मित्र सुद्धा ज्यांना असं वाटतं की म्हणजे माझ्याशी बोलल्यानंतर खूप लोकांना पॉझिटिव्ह वाटतं. कारण की मी थोडं इमोशनल असल्यामुळे ना त्यांना जरा प्रेमाने समजायचा प्रयत्न होतो. आता मला माहित नाही ते किती समजतात नाही समजत, पण मी आता सुद्धा ह्याच्या आधी सुद्धा प्रेमाने समजायचा प्रयत्न करतो. पण आजकाल लोक नेहमी आहे ना मला थोडे प्रॉब्लेम सांगतात. अरे माझं असं झालं, अरे माझं तसं, अरे होईल रे, सगळं नीट होईल, नको काळजी करू. तर हा जो फरक जाणवला ना मॅडम, मी मी हा कधी विसरणार नाही. आणि त्यासाठी मी माझ्या बहिणीलाही बोललो की आपण ग्रँड मास्टर करतोय आणि हे आयुष्यभर आता करत राहायचंय आपल्याला. कारण की ह्याने मला तरी स्वतः वैयक्तिक खूप रिलीफ जाणवलंय. आहेत अजून काही गोष्टी की अजून मी तिथपर्यंत पोहोचलो नाहीये, पण मला माहिती आहे मी तिथपर्यंत पोहोचेन, नक्कीच पोहोचेन. आणि बाकी तुम्ही बोलला शारीरिक बोललात तर मला फ्रेश वाटतं.
वाटतं, एनर्जिटिक वाटतं. कधी-कधी मी तर मला वाटतं मी 3-4 तास झोप घेतली आणि सकाळी मेडिटेशन केलं तुमच्या बरोबर ना, तर मला दिवसभर झोप पण येत नाही. म्हणजे दुपारची झोप असते ना अशी, आपल्याला झोप नाही पूर्ण, तर तीही झोप येत नाही. हां, पण एवढं आहे की रात्री घरी आल्यानंतर जे झोपेल ना डायरेक्ट सकाळी उठायचं, एवढं होतं. पण मी 4 तासाची झोप पण माझी 8 तासाची होऊन जाते मला कळतही नाही. एवढं मला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. पण खूप बरं वाटलं आणि तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मला मध्ये तुम्ही 2-3 गोष्टीसाठी हेल्प पण केली. माझ्या आई-वडिलांना रेकी पण दिली. माझ्या मिसेसला रेकी दिली. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. ज्याने खूप फरकही पडला त्यांच्या मागे तुमच्याशी माझं बोलणंही झालं होतं. तर प्रचंड प्रमाणात फरक पडलाय आणि तो मी पण स्वतः तर रेकी देत असतो हळू त्या दोघांना पण. पण होईल आता सगळं नीट होतंय. खूप बरं वाटलं. खूप सुंदर. थँक यू. थँक यू. खूप छान. तुम्हाला कुठले सेशन आवडले? ऍक्च्युली मला माफ कराय ना, ते सेशन खूप आवडतं. माफ करा. म्हणजे मागे तुम्हाला मी बोललो पण होतो. माफ करा हे सेशन खूप आवडतं. मला वैयक्तिक ह्याच्या आधी सुद्धा मला असं वाटायचं, ठीक आहे चुका सगळ्यांकडून होतात. प्रयत्न करायचा माफ. राग येतो, सगळं होतं. वाईटही वाटतं, की आपल्याबद्दल का असं बोलतो आणि आपल्याला नंतर जेव्हा तो व्यक्ती स्वतःहून सॉरी बोलतो ना, ठीक आहे जाऊन दे. चल माफ करूया. काय आपण कोण देव नाहीये, की त्याला आपण आरोपीच्या कटारावर उभं करून. जे ते आहे तो त्याचं कर्म आहे. हा विचार करून मी नेहमी आणि तोच मला सेशन खूप आवडतो. माफ करा. खूप सुंदर. आणि खूप छान. मेडिटेशन बद्दल बोलला ना, तर मला ग्रँड रेकी 2चं मेडिटेशन खूप आवडतं. खूप जणांना सेकंड डिग्रीचंच आवडतं. आता तुमच्या सगळ्यांसाठी परत सांगते दादांनी सांगितलं म्हणून. थर्ड डिग्रीचं मेडिटेशन परत एका वेगळ्या पद्धतीने आता जे आहे ना ते सुद्धा आणि थर्डचं सुद्धा तुम्हाला परत एक मेडिटेशन देणार आहे सगळ्यांना. हं, लवकरच हं. येईल ते. आणि मॅडम ते अँजेलिक मेडिटेशन त्याला म्युझिक लावा ना, ते म्युझिक लावल्यानंतर जरा खूप फील येतो छान. येस. करूया, करूया. ते पण करूया. हं? येस. हं. ते पण एडिट थँक यू. करायचे ते पण करूया. खूप सुंदर. थँक यू. खूप छान. थँक अ, आनंदी आनंद सर्वीकडे. मग तुमची पैशांची अडचण झाली का, भागली का? ग्रँडमास्टरची फी भरू शकले तुम्ही? हो, 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 हो. झाली. झाली. केली, केली. दिली युनिव्हर्सनी? म्हणजे बहिणीने हेल्प हां, हां. युनिव्हर्सनेच दिलं. बहिणीने हेल्प केली होती. पण नंतर आपोआप माझ्याकडे आले. त्याप्रमाणे आम्ही जमा सुद्धा केली. त्यामुळे झालं व्यवस्थित. ब्रह्मांडाने दिलं सगळं दिलं. नक्कीच. आणि ब्रह्मांड देत आहेत. अजून एक गोष्ट सांगायची होती. मी स्कूटी चालवतो ना नॉर्मली, तर तुमचं एक वाक्य म्हणजे लक्षात होतं मला, की "तू टेन्शन घेऊ नको. ब्रह्मांडाचा लाडका आहेस तू." म्हणजे तुम्ही ब्रह्मांडाचे लाडके आहात. तुमच्यावर लक्ष ठेवतात ते बरोबर. सडनली हं. मला असं टर्निंगला असं जाणवलं होतं, की मला असं वाटतं मी पडेन. पण त्या सिच्युएशनला मी बरोबर ब्रेक दाबला आणि मी लेफ्ट पायावर थांबवली गाडी. पण मला असं वाटतं, की मी जर थांबवली असती तर हमखास पडलो असतो. त्यामुळे मला ते वाक्य आठवलं, की ब्रह्मांडाचे लाडके ते तुमच्यावर बरोबर लक्ष ठेवतात आणि वेळेला तुम्हाला इंट्युशन आणि जाणीव पण देतात. आहेत असे बरोबर. 2-3 किस्से आहेत, तर ते खूप बरं वाटतं. खरंच आहे. आपण सगळ्यात लाडके आहे. ते ब्रह्मांड आपल्यावर भरभरून प्रेम करत असतं. आहे ना? हो आणि तुमचं एक वाक्य "हो जाएगा, हो जाएगा" आणि आनंदी आनंद सर्वीकडे बस. येस. खूप सुंदर. आनंदी आनंद सगळीकडे. असेच राहा, मस्त राहा आणि तुमच्या माध्यमातून एक तुम्ही पत्रकार आहात. एका पत्रकाराच्या हं. माध्यमातून अनेक पॉझिटिव्हिटी पसरू शकते. आहे ना? ही पॉझिटिव्हिटी हो, तुमच्या हो. माध्यमातून पसरण्याची संधी हे ब्रह्मांड तुम्हाला प्रदान करो. ओके. नक्कीच त्या निगेटिव्ह हो. बातम्यांऐवजी सकारात्मक बातम्या आपल्या प्रसार माध्यमातून आता जायला लागू देत, हाही आपण विचार हां. करूया. आहे ना? नक्कीच, नक्कीच. हां. सगळ्या हो, हो. छान-छान गोष्टी, कितीही धकाधकीचं आयुष्य असू देत, संपूर्ण विश्वामध्ये शांतता नांदावी, अशा छान बातम्या तुमच्याकडून जाऊ देत. असं आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करूया. नक्की, नक्की. आनंदी थँक यू. आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद. आणि आता तुम्ही आहात पत्रकार. एका चॅनलसाठी काम करता विशेष, बरोबर हं, ना? हं. तुमच्यासारखे अनेक जण असे स्ट्रेसमध्ये आहेत, की जे हो, दिवसभर त्या हो. अनेक वातावरणामध्ये आहेत किंवा या बातमीच्या मागे पडू दे, तिकडे पडू दे. अनेक सगळ्यांना ते शूटिंगसाठी आपण बघतो आहे. केवढी ती धावपळ, हं. त्या अनेक जागांवर कुठं-कुठं जावं लागतं. तर त्यामुळे खरंच शारीरिक, मानसिक थकवा येतो आणि स्ट्रेस येतो त्या वातावरणाचा, त्या हो. घटनांचा अनेकदा. तर त्यामध्ये त्यांनी सुद्धा तुमच्यासारखं पॉझिटिव्ह व्हावं, स्वतःमध्ये बदल नक्की. घडवावा यासाठी त्यांना काय सांगाल तुम्ही?
मी नक्कीच सांगेन आणि माझे हळूहळू प्रयत्न सुद्धा चालू आहेत. माझ्या कलिग लोकांना मी सांगत असतो. मी एक्झॅक्टली सांगत नाही मी काय करतो, पण ते काही दोघं तिघांनी मला विचारलं, तुझ्यामध्ये थोडा फरक वाटतोय आम्हाला, तुझ्या बोलण्यामध्ये किंवा पॉझिटिव्ह, म्हणजे तुझ्याबरोबर राहिले की पॉझिटिव्ह वाटतं मला. मी अजून त्यांना मुद्दाहून नाही सांगितलंय, कारण की मला त्यांच्याबरोबर असं हे नाही वाटत. मी दोघा तिघांना सांगितलंय की मी काही गोष्टी करतोय, मी तुला नक्की सांगेन. फक्त तू हे, आणि मी तुम्हाला माहितीये का, तुमचं पहिलं मेडिटेशन जे युट्यूबवर आहे ना, ते ऑलमोस्ट मी तिघा चौघांना शेअर केलंय आणि त्यांना फक्त बोललो, तुम्ही हे 21 दिवस आहे ना, ह्याप्रमाणे करा. जर तुम्हाला फरक वाटला तर मी पुढे सांगेन तुम्हाला काय करायचंय ते. तर त्या दोघांनी दोघांनी तर मला रिप्लाय दिलाय की आम्ही नक्की करू म्हणून. मग तू छान. केलंस ना की मला सांग, मग मी तुला आहे ना सांगतो मी काय करतोय किंवा काय करत आहे म्हणून. शाबास. पहिले त्यांना कारण परीक्षेला तुमचं, बसवायचं की तू करू शकतोस का? हा मी तुमचं पहिलं मेडिटेशन युट्यूबला आहे ना, इतर पण युट्यूबला व्हिडिओज आहेत, पण मेडिटेशन केल्याने काय फरक पडतो हे त्यांना 7 किंवा 8 किंवा 15 दिवसात जेव्हा कळेल ना, हा तू बरोबर बोललास, काहीतरी काहीतरी आहे यामध्ये. मग मी सांगेन त्याला की हे सगळं असं असं आहे म्हणून, तर तू कर, हे चांगलं आहे म्हणून. आणि अजून खूप मी बोलतो असं वाटतंय. अजून एक सांगतो. मी ते ऍस्ट्रोलॉजी व्हिडिओ बघायचो ना मॅडम, तर त्यामध्ये एका ऍस्ट्रोलॉजरने, मी नाव नाही घेत त्यांचं, पण सांगितलं होतं ब्रह्मांडीय ऊर्जा चे क्लासेस आम्ही सुरू करणार आहोत. मी काय बोललं काय आहे? आणि नंतर तेव्हा आपलं हे नव्हतं, म्हणजे रेकी सुरू नव्हतं. आणि त्यांनी ज्यावेळी फीस सांगितली ना, म्हणलं अरे हे तर काय भलतंच आहे, कोण एवढी फीस भरणार, आणि मी काय इग्नोर केलं. पण त्याचे व्हिडिओज मी नेहमी बघायचो म्हणून त्याचे व्हिडिओज यायचे की ब्रह्मांडीय ऊर्जा शिकून घ्या, ब्रह्मांडीय ऊर्जा. अरे काय ब्रह्मांडीय ऊर्जा, म्हणजे मला तर काहीच माहित नव्हतं. पण या रेखीमध्ये आल्यानंतर कळालं की तू काय सांगतो ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. पण त्याची फी आणि तुमच्या फी मध्ये ना मॅडम, जमीन आसमानचा फरक होता, म्हणजे आहे. त्यामुळे मी ब्रह्मांडाचे तिथे धन्यवाद विचार केला मानूया आपण. की ऍक्च्युली ब्रह्मांडाचे धन्यवाद. म्हणजे मला ते व्हिडिओ पण दिसत होते आणि मी सविता ताईंच्या माध्यमातून, माझ्या बहिणीच्या माध्यमातून, काय ना, पण मी तुमच्या, म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली आलो. त्याचं मला खूप बरं वाटतंय. पण ना सोलमेट असतो. ओके. ब्रह्मांडाने आपल्याला निवडलेलं असतं. कोणाकडून कुठलं कार्य कसं करून घ्यायचं. आहे ना? तर हो, हो, बस ब्रह्मांडाने हे ठरवलं आहे आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि खरोखर हो, हो. जे लोकं बाहेर जातात आणि जे लोकं खरोखर इथपर्यंतचा प्रवास करतात, ग्रँड मास्टर करतात, त्यांना कळतं, की आपली एनर्जी एक्सचेंज फी आणि बाहेरच्या जगामधली एवढ्या नॉलेजची, नाहीतर अगदी 5,000 मध्ये ग्रँड मास्टर करून देणार आहेत. ओके. हो. आणि ती लोकं परत माझ्याकडे येतात आणि मला विचारतात, की "मॅडम तुमचं ग्रँड मास्टर कसं आहे? मग आम्हाला ते मेडिटेशन मिळतील का? हे मिळेल का?" असं नाही होत मग. होते का? तुम्ही सांगा. हो, मग नाही, नाही. अरे आम्ही इथं ग्रँड मास्टर आपल्याला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे. पण माहितीये का, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये जो ग्रँड मास्टर घडणार ना, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते नेहमी, की भारतामध्ये सुद्धा हा एकत्रित केलेला एवढा सुंदर अभ्यासक्रम नाही. त्या बरोबर. ब्रह्मांडाची ही कृपा आहे म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. सोपी नाहीये हा प्रवास. खरं सांगा दादा, 15 दिवसामध्ये, 10 दिवसात, 1 महिन्यामध्ये हा अभ्यास होऊ शकला असता का? नाही, 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 नाही. हा अभ्यास करेल तेवढा कमी आहे. मी तर म्हणेन जेवढं करत राहील तेवढं चांगलं आहे. स्वतःसाठीच. आहे ना. आणि हा आता आज सगळ्यांनी, परत एक म्हणजे मी नवीन तर सेशन करतोच आहे आलं. हा. आजचं सेशन तुमच्या हो. सगळ्यांसाठी नवीन होतं. होतं ना? येस. असंच उद्याचंही हो. सेशन तुमच्या सगळ्यांसाठी नवीन असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. हा अभ्यासच खूप मोठा आहे. अध्यात्मशास्त्र खरंच मोठं आहे. ते काही असं 2-3 महिन्यातही होत नाही. पण आपण स्वतःवर कार्य करत राहिलो, की ती एनर्जी लेव्हल वाढते आणि छान आपण एक स्वतःवर प्रभुत्व मिळवू शकतो. नक्की, नक्की. खूप छान दादा. खूप छान ग्रहण केलं तुम्ही. आनंदी थँक्यू. आनंद सर्वीकडे. जेही काही सेशन मिस झाले ते रेकॉर्डिंग आपण लावणार आहे. तर ते नक्की आवर्जून ऐका. ओके. नक्की. आत्मा थँक्यू. नमस्ते. आत्मा नमस्ते. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.